परिसरामध्ये आता लवणवाडीचा दक्षिण लवणवाडीचा एक डांबरीकरणाचा मोठा रस्ता आहे. गेले मागच्या ज्यावेळेस तुम्ही 10 वर्षापूर्वी होते त्यावेळेस तुमच्या अजून त्या ठिकाणी उद्घाटन करून एक 10 लाख रुपयाचं तुम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि ते नंतर एकदा ग्रामपंचायतीने बघा मी 10 लाख टाकले, परंतु ते काम बऱ्यापैकी अपूर्ण आहे. तर भविष्य काळामध्ये आपला जर तुम्ही शब्द दिला मला का तो मोजून घ्या आणि मोजून गेल्यानंतर मला सांगा, आपण त्याची देखील एक काम देतो. अशा पद्धतीने दादा आणखी एक साखवची मागणी आहे. आळेगावामध्ये लवणवाडीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी कचरा डेपो आहे, त्या ठिकाणी देखील एक साखवची गरज आहे. साखव असेल, रस्ता असेल आणि अनेक गावातले बरेचसे विषय प्रलंबित आहे. आणि मुक्तमाता परिसरामध्ये देखील त्या ठिकाणी सुशोभीकरणाची देखील गरज आहे. तर त्या ठिकाणी देखील आपण आमच्या मागणीला तुम्ही नक्कीच देशात त्याबद्दल दुमत नाही असो अधिक नाही म्हणता आपण सारे मंडळींनी या ठिकाणी उपस्थित राहिला, सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि दादांचे मनापासून आभार मानतो की दादा आपल्या माध्यमातून भरघोस निधी या ठिकाणी उपलब्ध झाला आणि भविष्य काळात देखील अशीच या ठिकाणी आमचा प्रेम असू द्या. धन्यवाद. हरिराव महाराजांच्या या पवित्र प्रांतामध्ये अर्थात आदर्शराव माळे माळेच्या ग्रामपंचायत जातीमध्ये हे सर्वप्रथम कैलासवासी आमचे मित्र संभाजीराव काकडे यांच्या स्फूर्तीला अभिवादन करतो. या रस्त्याने जायचं तर मला संभाजीराव म्हणायचे मी मेलो तर माझ्या रस्त्याने नाव द्या. काय म्हणायचे हे मी हे उमदा माणूस होते, सोडून दिले होतं मधल्या काळात आपल्याला. त्या संभाजीनगरच्या रस्ता मला आठवतो की पहिला रस्ता सुद्धा मिस केला होता अगोदरचा, वर्षात सरपंच असताना. आणि आता पुन्हा हा रस्ता मी करतोय आणि विशेष म्हणजे हा रस्ता आता सिमेंट कॉम्पोनेटचा करतोय, त्यामुळे आता अडचण राहणार नाही आपल्याला सर्वांना यायला जायला. अतिशय सुंदर रस्ता झाला. पुढे आपली स्मशानभूमी सुद्धा आहे ढोल आंब्याची. आज खूप साऱ्या विकास कामाचे उद्घाटन होत आहेत. हे आपल्याला मगाशी सांगितलं की आपल्या आंबा मातेजवळ आपल्याला कुंभमेळ्याच्या फंडातून 50 लाख रुपये येणार सावंतपणा. म्हणजे आमच्या मुकुंदरावांनी जी मागणी केली त्या मागणीला आम्ही उंचीवर ठेवलेली आहे. आता मंगेशने माझ्या कानाबाई सांगितलं की आणि बंटीने की दक्षिण लवणवाडीमध्ये आमचा रस्ता त्यावेळेला तुम्ही केला, नंतर थोडा ग्रामपंचायतने केला. शाखा प्रमुख बाजीराव शेठ पुराणे आलेत का? मंगेश असेल, बाजीराव असेल, बंटी असेल, शाखा प्रमुख आमचे बाजीराव यांच्या घराकडे जायचा तो रस्ता आहे. तो मोजून घ्या बाजीराव शेठ, मला रिपोर्टिंग करा. आणि आळ्या गावचा शाखा प्रमुख म्हटल्यानंतर काय त्याचा रस्ता ठेवल का आपण? शाळा करायचं लागेल. जबाबदारी माझी वाढली. आता एखाद्या व्यक्तिमत्वाला पद मिळालं, त्या पदावरच्या व्यक्तीला समाजाचे फिरत असत लोक म्हणत असतात तो पदावर गेला पण हे काम कधी करणार. त्यामुळे ती अडचण जी आहे ती आपण दूर करू. समोर मी काही अधिकारी पाठवणार आहे आळ्यामध्ये वर्षी काही शब्द काय अर्धवट राहिलेल्या गोष्टी त्या पूर्ण करायच्या आपल्याला. अण्णा तसं संतवाडीला 2 रस्ते आहेत, ते थोडे थोडे राहिले 100-150 मीटरचे रवी ते पूर्ण करायचे. एक एमएल सगळीच आम्ही कॉन्ट्रॅक्टर पाठवतोय. ते जे आपलं लाईटचं जे जाळं आहे ते अंडरपास करायचं नागपूरवाडीचं. एक बोललं ते फटाफट करायचं पण रवी थांबायचं नाही. आणि हा दक्षिण लवडीचा एक रस्ता तुम्ही मोजून घ्या. आणि कचरा डेपोतून एक साखव पाहिजे तुम्हाला. आता नवीन जी लिस्ट येईल त्या लिस्टमध्ये पहिल्यांदा बट्टी तुम्हाला आठवण करायची आणि पहिल्यांदा तो साखव आपण तुम्हाला देऊन टाकू. मी त्याविषयी मी मागाशीच बोललोय. म्हणजे सकाळच्या याच्यामध्ये सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मी असं म्हटलं की आळे, संतवाडी, कोळवाडी या तिन्ही गावच्या ग्रामपंचायतच्या हद्दीतला शेतावरचा असेल, गावठाणामधला असो, बंगल्यापर्यंत असो, घर शेतीपर्यंत असो, शेत जमिनीपर्यंत असो, एकही रस्ता या माझ्या उद्याच्या 4 वर्षाच्या आतमध्ये एकही रस्ता सिंगल मी बाकी ठेवणार नाही. सगळे रस्ते चकाचक आणि पूर्ण अर्धवट ठेवणार नाही.
दिलाय आणि तो तुम्ही लक्षात ठेवायचा. तुम्ही मला सोडायचं नाही, कारण तुम्हाला मला आठवून द्यावं लागेल. दादा तुम्ही बोलले होते बघा, हे आता हा रस्ता घ्या, तो रस्ता घ्या, तो रस्ता घ्या. बघा आपल्या आता मी बरेचसे रस्ते प्रस्तावित केले कुंभमेळ्याच्या देतो सुद्धा. मुख्यमंत्री म्हटले की मार्चच्या निधीमध्ये मी तुमचे 16 गावचे रस्ते आणि ते कामं देऊन टाकतो. त्याची रक्कम आहे 240 कोटीची. त्याच्यामध्ये हे सगळी गावं आपले आहेत, पिंपळवंडी पण आहेत, सगळे आहेत. आपण चिंता करू नका, आपण विकास कामं करू, गुन्हा गोविंदन राहू. राजकारणामध्ये पार्टी पक्ष या गोष्टी त्या संविधान व्यवस्थेच्या असतात, ते तेवढ्या पुरत्या असतात. पण रोज आपल्याला एकमेकांमध्ये राहायचं असतं, काम करायचं असतं आणि लोक एकमेकांचा सन्मान करून आपल्याला या गावाचं गावपण आणि या राज्याचं राज्यपण पण आपल्याला टिकवायचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी अतिशय चांगलं काम या विकासाचं करूया. जेवढे होईल तेवढी ताकद मी तुमच्यासमोर उभी केलेली आहे. लोकांनी जो विश्वास दिला, यावेळेला मला ज्या पद्धतीने आमदारकी मिळाली, त्या आमदारकीला आडे सत्तवाडी कोळवाडीने सुद्धा मला सर्वसामान्य जनतेने उजवे दिले. तुम्ही दिलेल्या उजवीचा सन्मान तर कायम राहणारच आहे, पण माझे पाय जमिनीवर आहे आणि मला काम करण्याची खूप प्रचंड ऊर्जा ताकद आवड आहे. कारण मी रोज लोकांमध्ये फिरतो तर ती सिमिलर ताकद मला मिळत असते. लोक मला म्हणतात मी 2 तास झोपतात, 3 तास झोपतात, तुम्हाला ताकद जनतेची मिळते आणि या जनतेची ताकद मिळते. म्हणून मला चुन्नरला विजय मिळाला, मला आंबेगाव तालुक्याच्या मनसरला विजय मिळाला, माझ्या नेतृत्वाखाली खेडला विजय मिळाला. विजय म्हणतो मी, विजय मिळाला मला आणि चाकणला पण मला विजय मिळाला. त्यामुळे मला 4 विजय मिळालेले आहेत आणि 5वा विजय माझ्या समोर आहे आणि एकदम सुटपुटामध्ये आहे. शाल घ्या आपल्या वारकऱ्यांची शाल घातली आपल्या विजयरावांनी. तर उद्या वारकऱ्यांचा कार्यक्रम कधी ठेवलाय, हरिभक्ता पारायण नाही, छोटे माऊली महाराज. आता ते माऊली महाराज झाले तर म्हणजे दोन फायटरमध्ये 2 महाराज येतात आपल्या, माऊली महाराज आणि इकडे कटारे महाराज. ते दोन्ही महाराज जे आहेत ते सर्वसामान्यांकडे रुळलेले आहेत अतिशय. आता माऊली महाराज सगळ्यात जास्त आहेत तालुक्यामध्ये. तो उद्या कार्यक्रम आहे, तिथे वारकऱ्यांचा कार्यक्रम आहे. आपण सर्व तिथे हजर राहा आणि आपण सर्वजण मंडळी विकास करूया, एकत्रपणे काम करूया आणि कामानेच पुढे जाण्यामध्ये माणसाची कर्तृत्वाची ओळख आहे. छत्रपती शिवरायांनी कर्तृत्व केलं म्हणून त्यांचं नाव हा साता समुद्राच्या पलीकडे गेलेलं आहे. शेवटी काम हेच आपल्या ओळख आहे. त्या कामाच्या निमित्ताने आपण आलात. आळेकरांनी जे प्रेम दिलं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि विकासाच्या वतीमध्ये आम्ही कमी पडलो नाही, पडणार नाही. आपल्या सर्वांना बरोबर काम करू एवढं सांगतो. राज्यामध्ये सगळ्यात जास्त फंड एका तीर्थक्षेत्राला यायचे फक्त एकच मंदिराचं नाव आहे, जे माझ्या कार्यकाळामध्ये झालं. तुम्ही सगळ्यांनी माझं कष्ट घेतले, तुम्ही सर्वांनी देवस्थानने, आणि मी प्रयत्न केले. एका वेळेला 5 कोटी रुपये देवस्थानला येणार हे फक्त एकच देवस्थान आहे, त्याचं नाव आहे आपलं रेडा समाधी आहे. तर आपल्याला विकासाने पुढे जायचं. आपण सगळी मंडळी एकत्रपणे काम करू. आपल्या सर्वांना 2025 संपत आले, 2026 ची सुरुवात होते. नवीन वर्षाच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घ्या. 40+ झालेल्या प्रत्येक माणसाने आपलं रक्त तपासून घ्या, कारण नंतर सगळ्यात शेवटच्या स्टेजला आपल्याला कळतं की आपल्या तब्येतीमध्ये